कोण होता तुमचा मावस भाऊ होता, माम भाऊ, कोणीतरी असेल ना, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. कोण होता कंस? कंस हा राक्षस होता. लक्ष देऊन ऐका, कंस हा राक्षस होता, तरी पण तुमच्या आणि माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. लोक म्हणतील मग आपण कोणी? आपण नुसते राक्षस नाहीये, आपण सर्व महाराक्षस आहोत महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं म्हणता? हो, अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता, आपण तर एवढे हलकट झालोय महाराज, गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलोय. ज्याला त्याला असं वाटतं मला पोरच पाहिजेत. पोरं काय दिवे लावतात मला काय माहित नाही. दशरथ माहिती तुम्हाला? दशरथ तुमच्या गावाचा नाही प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ, त्याला 4 पोरं होते, राम, लक्ष्मण, भरत आणि मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आपल्यासारख्या पोरायचं काय घेऊन बसले आणि बापायचं काय घेऊन बसले. म्हणून सर्वांना माझी विनंती, कंसाने विचार केला मला तर 8वं मारणार आहे, पण पुण्य सारावया भेटे देवऋषी वदी बालकाशी ठेवू नको. असे बोट केले नारदजीने, 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा आठवायतो, इकडनं मोजला की इकडचा आठवायतो. देव येतो, खेळतो येण्याची, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची टोबा. सांगितलं मारून टाक. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, 6ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग माया नेतना आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. मायानो, तुमच्याही घरी लेकबाळ आहे, माझ्याही घरी बहीण आहे. एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, तिला 7वा 8वा 9वा महिना सुरू असेल, तर तुमच्या आणि माझ्या बहिणीचा चेहरा एवढा गोरा पान दिसतो. विज्ञान असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय, त्या मुलीच्या गर्भाचं तेज त्या पोरीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मग तुमच्या घरी तुमच्या आणि माझी लेकबाळ, तुमच्या आणि माझी बहीण जर एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर एवढी गोरी पान दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये साक्षात जगातला सर्वात सुंदर प्राणी म्हणजे देव आहे, त्या माय माऊलीचं काय वर्णन करायचं महाराज. नामदेवराय वर्णन करतात किती सुंदर आहे पहा.